हॅलो, नमस्कार। आज आपण बघणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी सफेद वाटाण्याची भाजी कशी बनवायची किंवा उसळ कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेत 2 कप सफेद वाटाणे आणि हे मी आणलेत गावावरून माझ्या, त्यामुळे ते छोट्या साईजचे आहेत। आपण जर दुकानातून घेतले तर ते मोठ्या साईजचे असतात। तर आपण हे रात्रभर भिजत घालणार आहोत पाण्यामध्ये। सो त्यामध्ये मी घातले पाणी आणि हे झाकून ठेवणार आहे रात्रभर। तर आपले छान पैकी मस्त भिजून तयार झालेले आहेत सफेद वाटाणे। आणि आता आपण त्यासाठी बनवणार आहोत वाटण। तर घरगुतीच मसाले वापरून बनवणार आहोत। तर त्यासाठी घेतले मी थोडंसं ओलं खोबरं घेतलं होतं, तर ते मी भाजून घेतले आणि थोडंसं अद्रक घेतले, 7-8 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतले। तर ते आपण सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आणि त्यासाठी मी 2 कांदे कापून घेतलेत बारीक आणि 1 टोमॅटो कापून घेतलाय। आणि ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे, त्यासाठी 1 कुकर घेतलाय। त्यामध्ये घातले तेल आणि त्यामध्ये आपण कापलेला कांदा घालायचा आहे आणि तो छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर हे आपण एकदम घरगुती वाटणामध्ये आणि घरगुती असलेल्या साहित्यामध्ये बनवणार आहोत आणि एकदम झटपट आणि एकदम टेस्टी बनणार आहे ही भाजी। तर तुम्ही पण कधी बनवायची असली तर या पद्धतीने बनवून बघा आणि सांगा मला कमेंटमध्ये कशी बनली। तर सो कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे। त्यानंतर घालणार आहोत आपण वाटलेलं वाटण आणि ते वाटण आपल्याला खरपूस वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक नाही वाटून घ्यायचं आहे। सो आपण ते आता तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ तेलामध्ये शिजू द्यायचं आहे। ते वाटण आपण कच्चच वाटलेलं होतं, त्यामुळे तेलामध्ये शिजू द्यायचं आहे। आणि त्यानंतर घालणार आहोत आपण मसाले। तर मी घातले 1 चमचा हळदी पावडर आणि 2 चमचे घालणार आहे लाल मसाला पावडर। हा आमचा कोकणी मसाला आहे। तर तुम्ही तुमच्या घरातला ठेवणीतला मसाला घालू शकता आणि छान मसाले तेलामध्ये मुरू द्यायचे। त्यानंतर घालणार आहोत आपण 1 कापलेला टोमॅटो आणि तो पण परतून घ्यायचा आहे। आणि थोडंसं घालणार आहे मी गरम मसाला। तर आमच्या मसाल्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला असतो म्हणून मी थोडंसं घातलेलं आहे आणि ते छान तेलामध्ये मुरू द्यायचे सर्व मसाले। सो त्यानंतर घातले चवीपुरतं मीठ आणि मीठ मिक्स करून नंतर घालणार आहे मी वाटाणे भिजलेले आपले आणि 1 मी त्यामध्ये बटाटा कापून टाकलाय। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर आमच्या घरी कुठल्याही कडधान्याची भाजी असली तर त्यामध्ये बटाटा कापलेला असतोच। सो आणि नंतर मी ते मिक्सरचं भांडं त्याला लागलेलं वाटण ते धुवून टाकणार आहे त्यामध्ये। तर आता मी ते पाणी घातलंय आणि छान मिक्स करून घेतलंय आणि त्यानंतर आपल्याला हवं तेवढं, तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी पाण्याची तेवढं घालून नंतर छान मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मी 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजू देणार आहे। तर हे गावाकडचे असल्यामुळे लगेच शिजतात, नाहीतर दुकानातले कुठले लगेच शिजतात, कुठले लगेच शिजत नाही। सो हे मी 4 शिट्ट्या झाल्या आणि आता शिट्टी बंद करून ठेवलाय गॅस। आणि नंतर बघूया उघडून कसं आपले वाटाणे शिजले की नाही आणि आपली भाजी कशी तयार झाली आहे। तर कुकर थंड झालेला आहे आणि आता मी उघडते कुकर आणि आहा, मस्त एकदम आपली भाजीला तर्री सुटलेली आहे वर आणि छान आपले वाटाणे शिजलेले आहेत आणि साल वगैरे काही निघालेले नाहीत। एकदम भारी अशी भाजी आपली वाटाण्याची, सफेद वाटाण्याची तयार झालेली आहे। आणि वाटाणे पण आपले एकदम छान मस्त शिजलेले आहेत, मऊ झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी आपली सफेद वाटाण्याची भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी तयार झालेली आहे। तर तुम्हाला जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।